पडोसी भाभीची प्रेमाने ठुकाई। हेलो मित्रांनो, माझे नाव संजय आहे आणि माझे वय 43 आहे। मी ठाणेमध्ये राहतो आहे। माझी हाईट 5 फूट 7 इंच आहे आणि वजन 82 किलो आहे। मी विवाहित आहे आणि एक फ्लॅटमध्ये फॅमिली बरोबर राहतो आहे। मी बिझनेसमॅन आहे। माझ्या मागे एक बंगला आहे, तिथे एक कडक भाभी राहत आहे। तिचे नाव कुसुम आहे आणि तिचे वय 36 आहे। तिचे फिगरचे साईज 40 36 42 आहे। एकदम गोरी आहे आणि तिला 3 वर्षेचा मुलगा आहे। तिचे पती बरोबर जुळत नव्हते। मी माझ्या खिडकीमधून तिच्या बेडरूममध्ये पाहत होतो। तो आणि तिचा मुलगा बेडवर झोपत होते आणि तिचे पती जमिनीवर झोपत होते। मी तिला पाहत होतो आणि तिला अनेक वेळा ते समजत होते। ती बाहेर आली की मी तिचे बॉल पाहायचा प्रयत्न करत होतो। मी एक दिवस घरी एकटा होतो आणि एक कॉल आला होता, तर विचारले की कोण आहे, तर मी म्हणले की संजय। ती म्हणली की हाय संजय, मी तुझ्या बरोबर फ्रेंडशिप करू इच्छित आहे। मी ओके, तुमचे नाव? ती नाव जाणून काय करणार आहेस डिअर? तेव्हा तिने म्हणले की माझे नाव कने सुरू होत आहे आणि मी तुझ्या एरियामध्ये राहते आहे। तू मला खूप पसंत आहेस। तर मी म्हणले की ठीक आहे, मग केव्हा मिळणार? तर तिने म्हणले की वेळ आली की सांगते। मग तिचे फोन मला रोज येऊ लागले होते। मग एक दिवस तिचा कॉल आला होता आणि त्यामध्ये गाणे वाजत होते, जे कुसुमच्या घरी वाजत होते। मग मला समजले की कुसुम भाभी कधी भेटाता तर खरे। तर तिने फोन ठेवून दिला। मग तिने काही वेळ नंतर फोन केला आणि म्हणले की तू मला पकडले आहेस। ओके, उद्या मी एकटी आहे, बाहेर फिरायला जाऊया। मग मी म्हणले की ठीक आहे, संध्याकाळी 8 वाजता ओके। तर तिने म्हणले की ओके। मग आम्ही बाईक घेऊन निघालो होतो। आता अंधार झाला होता आणि ती माझ्या मागे बसली होती। मी जेव्हा ब्रेक मारत होतो तेव्हा तिचे बोल मला लागत होते। मग आम्ही एक पार्कमध्ये गेलो आणि गाडी थांबवली आणि तिला बाईकवर बसवले। मी जवळ उभा राहिलो आणि मग बोलू लागलो। मग मी माझा एक हात तिच्या मांडीवर ठेवला आणि तिच्या जवळ गेलो आणि आम्ही बोलत होतो। मग मी तिला विचारले की तू तुझ्या पतीपासून खुश आहेस? तर तिने म्हणले की नाही, पण काय करू? नशीबमध्ये आहे ते आहे। तर मी म्हणले की मी तुझा मित्र आहे, काळजी करू नकोस। मग तिने माझा हात पकडला आणि थँक यू म्हणले। मी मग माझा हात धरून ठेवला। मग मी तिला बाहोमध्ये घेतले आणि तिला गालावर चुंबन केली। तेव्हा तिने म्हणले की पागल, चुंबन लिप्सवर केली जाते। मग मी तिला लिप्सवर चुंबन केली, एक लांब चुंबन। मग माझा एक हात तिच्या बॉलवर गेला आणि तिने माझा सोट्या पकडला आणि म्हणले की हा तर खूप मोठा आहे। माझी इच्छा आहे की याला प्रेम करू, पण आता नाही, परत कधी तरी ओके। मी म्हणले की ठीक आहे। मग एक दिवस ती एकटी होती आणि माझी बायको स्कूलच्या पिकनिकवर गेली होती आणि मी घरी एकटा होतो। मग माझा फोन वाजला होता आणि मी घेतला। मग तिने म्हणले की संजय, मी कुसुम, तुझा दरवाजा उघडा ठेव, मी 1 मिनिटमध्ये येत आहे। मग मी म्हणले की ओके। ती मला बेडरूममध्ये घेऊन गेली आणि तू इथेच थांब असे म्हणून निघून गेली आणि काही वेळाने ती आली तर मी पाहिले की ती पूर्ण नग्न होती आणि ती माझ्याकडे येत होती तेव्हा तिचे मोठे मोठे बॉल डोलत होते। मग ती माझ्या जवळ आली आणि बेडवर बसली आणि मला म्हणाली, काय आता पिणार माझे दूध? माझा सोट्या तिला नागडे पाहून पूर्ण ताटला होता। मी आधी तिच्या ओठावर चुंबन केली आणि मग हळूहळू खाली येत येत तिचे बॉल दाबू आणि घासू लागलो आणि ती आई उफ उम्म करू लागली। मग मी तिचे बॉल चाटणे चोखणे चालू केले। मित्रांनो, मला इतके मस्त वाटत होते की मला असे वाटत होते की मी स्वर्गात फिरत आहे, पण अजून खूप मजे करणे बाकी होते। मग मी माझे दोन्ही हात हळूहळू तिच्या ब्लीपर्यंत आणले आणि ती जास्त आवाज करू लागली आणि मला थांबायला सांगत होती। तिने मला बेडवर ढकलले आणि माझी पॅन्ट काढून टाकली आणि चड्डीवरून सोट्या दाबू लागली।
तिने चड्डी काढून टाकली आणि माझा सोट्या कुरवाळू लागली. माझा सोट्या 6 इंच लांब आणि 2 इंच जाड होता. काही वेळ सोट्या दाबून ती माझ्यावर चढली आणि माझे ओठ चोकू लागली. तिने माझी टी शर्ट काढून टाकली. मी तिच्या समोर पूर्ण नागडा होतो. मी तिला झोपवले आणि मी वर आलो. मी तिचे ओठ चोकू लागलो. ती पण मला साथ देत होती. माझा एक हात तिचे बॉल दाबत होता आणि दुसरा हात तिची ब्ली घासत होता. ती समोर पूर्ण नागडी होती. तिची ब्ली एकदम स्वच्छ होती. ती म्हणाली, संजय, माझी ब्ली आणि बॉल चोकून तू आज सर्व रस काढून टाक. आता मी दोन्ही हाताने बॉल दाबू लागलो आणि ती ओह संजय छ करीत होती. आता मी तिचे बॉल तोंडात टाकून चोकत होतो आणि माझा सोट्या तिच्या ब्लीला स्पर्श करीत होता. काही वेळ तिचे बॉल चोकून मी तिच्या पायांच्या मध्ये आलो होतो आणि मग तिच्या ब्लीवर माझे तोंड ठेवून मी तिची ब्ली चाटीत होतो. ती पाय फाकवून अस्स ओह यस्तस करू लागली आणि संजय जोरात आणि जोरात, येस संजय, फाडून टाक माझी ब्ली. आज फाडून दे तिला. आज सोडू नको, खाऊन टाक तिला. खाज मिटव तिची संजय. सोडू नको तिला. पूर्ण खाऊन टाक. तिने तिच्या दोन्ही हाताने माझे डोके ब्लीत दाबले होते. ती खूप तापली होती आणि मी पण अजिबात उशीर न करता माझा सोट्या तिच्या ब्लीवर ठेवला आणि आत घुसवला आणि तिची ब्ली झू लागलो. मी एक बाजूला सोट्या टाकून ब्ली जवत होतो आणि एका बाजूला तोंडात घेऊन तिचे बॉल चोकत होतो. ती ओरडू लागली, ओह संजय. आणि जोरात, येस आणि जोरात, संजय मी येणार आहे. फाडून दे माझी ब्ली. मी मग 5 ते 6 ठोके मारले आणि मग मी आणि ती एकदा पाणी सोडले. मी तिच्या ब्लीतच पाणी सोडले आणि मी तिच्यावर पडून राहिलो. मग 5 मिनिटाने तिने मला बाजूला व्हायला सांगितले. ती उठून बाथरूम मध्ये गेली आणि मी पण मागे पोचलो. मग तिने गाऊन घातला आणि मी लोवर आणि शर्ट घातला. तिने फोनवर जेवणाची ऑर्डर दिली आणि मग आम्ही टीव्ही पाहू लागलो. ती मला म्हणाली, संजय तू खूप चांगले जेवतोस. मला खूप मजा आली. काही वेळाने जेवण आले आणि आम्ही जेवण केले. रात्रीचे 10:30 वाजले होते. आम्ही रात्री 11 वाजेपर्यंत जेवण करून मोकळे झालो. मग ती म्हणाली, संजय ठोकाठोकी चालू करू. मी हो म्हणालो. मग मी तिचे गाऊन काढून टाकले आणि तिने माझी टी शर्ट आणि लोवर काढून टाकले. आम्ही बेडवर पूर्ण नागडे होतो. मी तिला बेडवर झोपवले आणि तिच्या ब्लीत बोट घालू लागलो. मी 2 बोटाने तिची ब्ली झू लागलो. ती ओह करीत होती. मग मी तिच्या ब्लीत जीभ घातली आणि ती चाटू लागलो. ती ओह करत होती आणि मी मस्त ब्ली चाटत होतो. ती आई येस करीत होती. ती तिची गांड जोराने वर खाली करून तिची ब्ली माझ्या जिभेने चाटून घेत होती. तिने माझे डोके ब्लीवर जोराने दाबून धरले होते. ती काही वेळाने कडक झाली आणि तिने पाणी सोडले. आणि म्हणाली, बास आता बास कर प्लीज, आता मला ठोक. मी पूर्ण मंत्रमुग्ध झालो आणि माझा सोट्या एकदम लोखंडासारखा ताठून उभा झालेला होता. मी आता फक्त चड्डी घालून होतो. तिने जसे चड्डी काढून टाकली तसे तिचे तोंड उघडेच्या उघडे राहिले. माझा 7 इंच सोट्या तिच्या समोर नाचत होता. मी तिला सोट्या तोंडात घ्यायला सांगितले. ती थोडा विचार करून तोंडात घ्यायला तयार झाली. आता आम्ही 69 पोझिशनमध्ये आलो. ती माझा सोट्या प्रेमाने चोकत होती आणि मी तिची ब्ली चाटत होतो. असे आम्ही 15 मिनिटे चोकत राहिलो. यावेळी मी 1 वेळा आणि तिने 2 वेळा पाणी सोडले होते आणि मी तिचे पाणी पिऊन टाकले. आता मी तिच्या पायांच्या मध्ये आलो आणि तिची ब्ली कुरवाळू लागलो. मी तिला विचारले, आता सोट्या आत टाकू का.
आणि मग मी सोट्या टाकायची तयारी करू लागलो. मी खूप सारे थूक लावून सोट्या सेट केला आणि एक जोरदार धक्का मारला. ती इतकी जोराने ओरडली की मी एकदम घाबरलो. माझा अर्धा सोट्या तिच्या ब्लीत घुसला होता आणि ती रडत मला विनंती करू लागली की काढून टाक प्लीज, मला खूप त्रास होतो आहे. पण मी आता कोठे काढणार होतो. पण मी काही वेळ थांबून तिला चुंबन करू लागलो आणि तिचे मम्मे दाबू लागलो. असे केल्याने ती थोडी शांत झाली आणि मी परत एक धक्का मारला, पण यावेळी ती ओरडू शकली नाही कारण मी तिचे तोंड दाबून धरले होते. आता मी सोट्या आत बाहेर करायला सुरुवात केली. त्यामुळे तिला हळूहळू मजा येऊ लागली आणि ती मला साथ देऊ लागली. अंदाजे 10 मिनिट ठोकल्यावर तिने पाणी सोडले. पण मला अजून वेळ होता आणि मी जोराने ठोके मारायला सुरुवात केली. ती आनंदाने ठोक मला ठोक प्लीज आणि जोराने ठोक मला ओठ येस्तस फक मी फक हार्ड येस्तस ओठ जव मला जव जोरात असे म्हणू लागली. मग 5 मिनिटाने मी आणि तिने दोघांनी पाणी सोडले आणि मी तिच्या ब्लीत पाणी सोडले. आणि आम्ही एकत्र झोपलो. ती मला धरून बाथरूममध्ये घेऊन गेली आणि आम्ही एकत्र अंघोळ करू लागलो. कुसुम आता पूर्ण बदलली होती आणि आता तिने माझा सोट्या चोकून परत उभा केला आणि मग सोडून दिला. मग आम्ही बेडरूममध्ये गेलो. तिने मला खाली झोपवले आणि ती माझ्या सोट्यावर बसली आणि माझा सोट्या घासत तिच्या ब्लीत घुसला आणि ती मला म्हणाली तू आता काही करू नको, सर्व मी करून घेते. असे म्हणून ती स्वतःवर खाली होऊ लागली. माझे दोन्ही हात तिने बॉलवर ठेवले आणि मला पण खूप मजा येत होती. पण मला माझ्या स्टाईलमध्ये तिची ब्ली मारायची होती, तर मी तिला काही वेळाने थांबायला सांगितले आणि तिला झोपायला सांगितले. मग मी तिला खाली करून वर झोपलो आणि तिचे पाय माझ्या खांद्यावर ठेवले आणि माझा सोट्या तिच्या ब्लीवर ठेवला आणि मी माझा सोट्या एक ठोका देऊन आत घातला. मी तिला 15 मिनिटे जवत राहिलो आणि मी माझे सर्व वीर्य तिच्या ब्लीत टाकले. मग तिने म्हणले की आता मी तुझ्याकडून ठोकून घ्यायला परत येते, माल ठोकणार ना? तर मी म्हणले की ही चेन तुझ्यासाठी नेहमी उघडी आहे आणि तुला पाहिजे तेव्हा ये, मी तुझ्यासाठी 24 तास 7 दिवस आणि नेहमी तयार आहे. आमचे हे काम चालू राहिले होते आणि नेहमी राहील, कारण की आम्ही सर्व फोनवर प्लान करत असतो आणि बाहेर हॉटेलमध्ये जातो. आता ती पण एकदम खुश आहे.